तुम्हाला माहीत आहे का, सोयाबीन पेरल्यानंतर लगेच हे 2 तणनाशक का मारतात? चला 30 सेकंदात समजून घेऊ. मी तुमचा मित्र मिस्टर टी फार्मर. आपलं फार्म टू ट्रॅव्हल या सिरीजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बोलूया आपण आपल्या औषधांच्या फवारणीकडे. फवारणीसाठी आपलं पहिलं औषध आपलं स्ट्रॉंग आर्म आणि दुसरं घेतो आपण राऊंडअप. सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर लगेच म्हणजे पीक जमिनीच्या वर येण्या अगोदरच ही फवारणी केली जाते. हे आपलं पहिलं राऊंडअप शेतीचं आधीच उगवलेलं गवत आणि तण पूर्णपणे सुकवतं आणि दुसरं स्ट्रॉंग आर्म जमिनीतून नवीन तण उगू नये म्हणून हे काम करत असतं. यामुळे सोयाबीनच्या सुरुवातीला वाढीमध्ये तणाची स्पर्धा जराशी कमी होते आणि पीक जोमात वाढते. पण लक्षात ठेवा, ही फवारणी सोयाबीन उगवण्यापूर्वीच करायची असते. 72 तासाच्या आतमध्ये पीक वर आल्यानंतर राऊंडअप फवारल्यास सोयाबीनलाही नुकसान होऊ शकतं. अशी शेती उपयोगी माहिती हवी असेल तर मिस्टर टी फार्मरला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढच्या डे 3 ला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा हे कमेंटमध्ये नक्की सांगा.